ज्येष्ठ काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी आपल्या विधानांमुळे अनेकदा त्यांच्याच पक्षाला अडचणीत आणलेला आहे आणि त्याचा प्रत्यय मंगळवारी पुन्हा आलेला आहे। अमेरिकेमध्ये आई किंवा वडिलांचा मृत्यू झाला तर मुलांना 100% संपत्ती वारसा हक्कात मिळत नाही, कारण संपत्तीचा 55% भाग सरकार कर म्हणून घेतं। मला हा कायदा योग्य वाटतो, पण भारतात तसं काहीच नाहीये। यावर चर्चा झाली पाहिजे, कारण संपत्तीचं पुनर्वाटप करायचं असेल तर लोकहितार्थ नवे कायदे करावे लागतील, असं पित्रोदा यांनी म्हटलं। यावरनं भाजपनं काँग्रेसवर सडकून टीका केलेली आहे। Let me tell you, in America, there is an inheritance tax. So if, let's say, one has $100 million worth of wealth, and when he dies, he can only transfer probably 45% to his children. 55% is grabbed by government. Now that's an interesting law. In India, you don't have that. If somebody is worth 10 billion and he dies, his children get 10 billion. Public get nothing. So these are the kind of issues people will have to debate, discuss. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।